राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक 4 ऑक्टोबर 2024चे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील कांदा आवकीची माहिती, दिल्ली आझादपूर मंडी येथील कांदा आवकीची माहिती, मुंबई लासलगाव पिंपळगाव बसवंत येथील कांदा आवकीची माहिती, तसेच काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली, त्याला काय बाजारभाव निघाले, याची ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे। मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज कांद्याची आवक ही कमी झालेली आहे। 30पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे आहे। उन्हाळी कांद्याचे काही लॉट 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। त्या खालोखाल 1 नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे 4,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। नंबर 2 प्रतीचे कांदे 4,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। ॲव्हरेज क्वालिटी कांदे 4,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। तर मीडियम क्वालिटीचे कांदे 4,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्टा गोल्टी या प्रतीचे कांदे 3,300 रुपयापासून 3,800 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत। तर नवीन कांद्याचे 3,000 गोण्यांची आवक आज पुणे गुलटेकडे आली होती। त्याला बाजारभाव 2,500 रुपयापासून 3,500 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत। तर मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते जुन्या उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये किलो मागे 3 रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे। तर नवीन लाल कांद्याच्या भावामध्ये 2 रुपयांची सुधारणा आज किलो मागे पुणे गुलटेकडे ते झालेलं आहे। तर पाहूयात मध्य प्रदेशातील कांदा आवकीची माहिती। मित्रांनो आज इंदोर मंडी येथे 24 ते 27,000 गोण्यांची आवक ही दाखल झालेली आहे। तर शाजापूर मंडी येथे 5,000 ते 7,000 गोण्यांची आवक ही दाखल झालेली आहे। तर रतलाम मंडी येथे आज 180 ते 200 वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे। मित्रांनो एकूणच मध्य प्रदेशामध्ये आजही कांद्याची आवक अगदी कमी आहे। तर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज 116 गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे। मित्रांनो यामध्ये मध्य प्रदेशातून फक्त 7 कांदा गाड्यांची आवक ही दिल्ली येथे आहे। म्हणजेच मध्य प्रदेशातील आवक दिल्ली येथे आज कमी झालेला आहे। परंतु एनसीसीएफ नाफेडच्या गाड्यांची आवक ही दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे जास्त आहे। म्हणजे सरकारी कांदाच दिल्ली आझादपूर मंडी येथे विक्रीसाठी आज जास्त आहे। तर मित्रांनो पाहूयात मुंबई येथील परिस्थिती। मुंबई येथे आवक आज कमी आहे। 63 कांदा गाड्यांची आवक आज मुंबई येथे आहे। तर पिंपळगाव बसवंत येथे आज 125 वाहनांची आवक ही सकाळी 7 वाजेपर्यंत दाखल झालेली होती। तर लासलगाव येथे आज सकाळी 7:56 पर्यंत 16 वाहनांची आवक होती। तर खात चोपड्याचे 8 वाहन होते। सोलापूर येथे 180 कांदा गाड्यांची आवक ही आज दाखल झालेली आहे। तर बेंगलोर येथे 78,987 कांदा गोण्यांची आवक आज दाखल झालेली आहे। मित्रांनो पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली। मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर येथून 68 गाड्यांची एक्सपोर्ट झाली। मेंदीपूर बॉर्डर येथून 71 कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली। हिली बॉर्डर येथून 25 गाड्यांची एक्सपोर्ट झाली। अशा टोटल 164 गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। बाजारभाव जर पाहिले तर 49 रुपयापासून 58 रुपये किलोपर्यंत भारतीय कांद्याला काल बांगलादेश बॉर्डरवरती बाजारभाव निघालेले आहेत। मित्रांनो बॉर्डरवरचे बाजारभाव हे स्थिर आहेत। सध्या एक्सपोर्ट ही जास्त होत आहे कारण 7 तारखेपासून 14 तारखेपर्यंत एक्सपोर्ट ही बंद असणार आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।